दोस्तों, ये वीडियो पुणे के कैब ड्राइवर भाइयों के लिए है। मैं जैसे आपको बताया था कि रेट के बारे में शुरुआत इस बार मूवमेंट की, चळवळ की पुणे से होगी, फिर मुंबई और नागपुर में होगी। तो अभी फिलहाल मैं पुणे के भाइयों से बात कर रहा हूँ। पुण्यातले कॅब चालक आणि ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी या सर्वांना आव्हान आहे। आज 1 एप्रिल 2026 ओनली मीटर मोहिमेला आमचे 1 वर्ष पूर्ण झालं। या 1 वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही आपल्याला अप्रोच केला, परंतु आपण कंपन्यांना अनेक पत्र लिहिली आरटीओच्या अधिकाऱ्यांनी, तरी कंपन्यांनी आजपर्यंत आपल्या आदेशाला हरताळ फासली आणि जे सरकार मान्य दर ॲपवर ते दाखवण्याची गरज आहे ते दाखवले नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही पुण्यातले ग्राहक पंचायतीचे मेंबर्स, पुण्यातले रिक्षा आणि कॅब चालक आणि पत्रकार बांधव ते समक्ष चर्चासत्र घडवलं आणि ओनली मीटर मोहीम ही कशी कायदेशीर आहे आणि ती का घ्यावी लागते, कंपन्यांच्या आडमुठेपणामुळेच ही मोहीम घ्यावी लागते। कंपन्यांचे युजर अग्रीमेंट म्हणतात की असं म्हणतात की जो रेट आहे तो रेट ड्रायव्हर ठरवेल, आम्ही ठरवणार नाही, पण प्रत्यक्षात कंपन्या ॲपवरती तो रेट दाखवतात आणि जे अधिकाऱ्यांचे चार्ज आहेत त्यांचं पालन करत नाही। यामुळे शहरामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत। त्याचा आम्ही निषेध करतो, कुठल्या प्रकारच्या हिस्सेचं आम्ही समर्थन करत नाही। याचा अर्थ असा नाही की आमचे कॅब चालक, रिक्षा चालक त्यांचा जो हक्काचा दर आहे, त्यांची जी रोटी आहे ती सॅक्रिफाईस किंवा कॉम्प्रोमाइज करते। आम्हाला जो हक्काचा दर दिलाय तो आम्ही लोक घेणारच आणि त्यासाठी आम्ही पुढे ओनली मीटर मोहीम चालवणारच। काही अतिहुशार लोकांमुळे ओनली मीटर मोहीम मध्ये पॉज घ्यायचं ठरवलं होतं, कारण की जी आपली हक्काची मोहीम आहे, जी आपली रोजीरोटी आहे, त्याच्यावरती विनाकारण नाहक बदनामी करण्याची सुपारी काही लोकांना भेटली होती आणि ते करत होते। आणि ते करत असताना जे आपलं सैन्य आहे, जे आपले शिलेदार आहे, हे शांत बसले होते। स्वातंत्र्य मिळालं तरी स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपली असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य दिलं, पण ते टिकवू आपले पूर्वज शकले म्हणून आपल्याला इंग्रजांच्या गुलामीत अनेक वर्ष जगावी लागली। त्यामुळे जे आपल्याला हक्काची ओनली मीटर मोहीम मिळाली आहे ती टिकवणं पण, आणि त्याच्यावरती कोणी जर का उगीच आघात करत असेल किंवा बदनामी करत असेल तर ते थांबवणं सुद्धा आपल्या सगळ्या मेंबर्सचं कर्तव्य आहे। त्यांनी ती थांबवली, आडेवेडे घेऊन का होईना, जे उगीच बदनामी करत होते त्यांनी माफी मागितली, चूक तुम्ही कबूल करायला लावली। मन मोठं असतं तर ओपनली मागितली असते, पण ठीक आहे, मला त्यांच्याशी घेणं नव्हतंच। मला घेणं नव्हतं माझ्या कॅब चालक बांधवांशी की ज्यांच्या घरामध्ये ओनली मीटर मोहीममुळे हजारो रुपये येत आहेत, त्यांनी नुसतं मी व्यवसायच करला आणि माझ्या रोजीरोटीवरती किंवा माझ्या संघटनेवर, त्याच्या संघटनेमध्ये अनेक लोकांनी फुटपाथवर झोपून रस्त्यावर फिरून त्या मोहिमेची जनजागृती केली आहे, आंदोलनं केली आहेत, केसेस अंगावरती घेतलेत। त्यांचा अपमान सहन करत बसायचं आणि स्वतः पैसे कमवायचे हे अत्यंत चुकीचं होतं, म्हणून आपण ती पॉज घेतला होता। पण तुम्ही मागील आठवड्यामध्ये अत्यंत योग्य प्रकारे जाब विचारला आणि त्यामुळे पुन्हा ओनली मीटर मोहीम डंके की चोट पे पूर्ण ताकदीनिशी संवैधानिक आणि कायदेशीर पद्धतीने पुढे चालू करण्याचा निर्णय घेतलाय। परंतु आज पत्रकार बांधव आणि ग्राहक पंचायतच्या सभासदांच्या बोलण्यामध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये असं जे ठरलं की आपण अजून 1 दिवस या कंपन्यांना देऊयात, जर का त्यांनी सरकारी दर त्यांच्या ॲपवर दाखवले तर ओनली मीटर मोहीम चालू करायची गरजच नाही। ओनली मीटर मोहीम ही आपण का चालवतो की कंपन्या ॲपवरती पैसे दाखवत नाहीत, जे गव्हर्नमेंट रेट आहे। कमीत कमी 18.70 रुपये हा गव्हर्नमेंटचा रेट पुण्यामध्ये आहे। हा ॲपवर दिसला तर आपल्याला ओनली मीटर मोहीम चालवायची गरजच पडणार नाही, परंतु कंपन्या दाखवत नाहीयेत म्हणून तो चालवावा लागतोय। उद्या 2 एप्रिल आहे, आपण 2 एप्रिलला वाट बघू। जर का 2 एप्रिलला कंपन्यांनी हे रेट त्यांच्या ॲपवर दाखवले नाही तर 3 एप्रिलपासून पुन्हा ओनली मीटर मोहीम हे चालू होईल। आपल्या सर्वांना असं आव्हान करतो की अत्यंत शांततेच्या मार्गाने पण ऍक्टिव्हली सर करतील आणि आपण घरी बसून झोपू असं चालणार नाही। जे काय आपण निर्णय घेऊ त्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग असेल तरच आपण यशस्वी होतोय। तुम्ही डोळ्यांनी बघितलं, आतापर्यंत आपण यशस्वी होण्याची कारणच ती आहेत। नुसती बोल बच्चन न करता रस्त्यावरती उतरून आंदोलन करणे, प्रेस कॉन्फरन्स घेणे, अभ्यासपूर्ण अर्ज लिहिणे, या सगळ्या गोष्टी आपण करतोय। म्हणून आपल्याला आजपर्यंत प्रत्येक वेळेस यश मिळालेलं आहे, पुढे पण मिळेल। प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये। फक्त मी येऊन बोलून गेलो इथं काम संपत नाही। जे काय आपण ठरवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर प्रत्येक गोष्टीवर तितक्या ताकदीने अंमल झाला तरच आपलं आंदोलन यशस्वी होईल किंवा आपल्याला लवकरात लवकर आपले रेट्स ॲपवरती दिसतील। तर आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की जे काही मी बोलतोय ते आपण सगळ्यांनी लवकरात लवकर फॉलो करावं। जे काय आपण ठरवू, आपण आपल्या मीटिंगमध्ये जे काय ठरवतो आपण सगळ्यांनी त्या गोष्टीवरती अंमल करावा। उद्या 2 एप्रिल रोजी आपण वाट बघूयात। जर का 2 एप्रिल पर्यंत कंपन्यांनी नाही आपल्याला रेट्स दिल्या ॲपवरती तर आपण 3 एप्रिल पासून ओनली मीटर मोहीम पुन्हा ताकदीने सुरू करूयात। तुम्हाला काही लोक ओनली मीटर मोहिमेवरनं भरकटण्याचा प्रयत्न करतील, परंतु लक्षात ठेवा आपण खूप कष्टाने कॅबचे रेट वाढवण्यासाठी, रिक्षाचे रेट्स रिक्षा चालकांनी ऑलरेडी मीटरने घेतलेच आहेत पुण्यातल्या, 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण आपण कॅबचे रेट्स मिळण्यासाठी अत्यंत ताकदीने लढतोय। तर हा मुद्दा काहीतरी कंपन्यांच्या फेवरसाठी, कंपन्यांचा फायदा म्हणून दाबून काहीतरी भलतेच मुद्दे अचानक आणायचे आणि त्यातनं हा रेटचा विषय थंड बॉक्समध्ये टाकायचा असा प्रयत्न काहीतरी चालू आहे।
बाकी सगळे विषय आपल्याला घेता येतील. आधी रेट्स वाढले तर व्यवसाय जगेल, व्यवसाय जगला तर तुम्ही जगताल आणि बाकीचे मुद्दे आपण सॉल्व्ह करू शकतो पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये. तर अशी आशा व्यक्त करतो की तुम्ही सगळेजण ऍक्टिव्ह राहताल, जागे राहताल आणि जो काय निर्णय संघटना घेईल त्या निर्णयाची अत्यंत योग्यपणे अंमलबजावणी करताल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.